काशीनाथ भुजबळ नात्याने आमच्या आत्या यांचं बरोबर 1 वर्षापूर्वी वृद्धापकाळाने वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झालं। त्यांच्या परिवाराने त्यांची उतराई आणि कृतज्ञता म्हणून आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी अत्यंत प्रबोधनपर तुकाराम महाराजांच्या अभंगावर सौ शालिताई निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची अत्यंत प्रभावी अशी सेवा या ठिकाणी संपन्न झाली। कुटुंबाने त्यांना निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या इथे उपस्थित झाल्या आणि आपल्या भुजबळ परिवाराच्या वतीने त्यांची उतराई म्हणून या ठिकाणी त्यांचा छोटासा सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरतीताई भुजबळ, उपसरपंच वंदनाताई भुजबळ, उपसरपंच सीमाताई लांडे, त्याचप्रमाणे सुजाताताई खैरे, विद्याताई घाडगे या ग्रामपंचायत भगिनी सदस्यांना विनंती आहे। ताई मोहिनीताई मांढरे उपसरपंच, या उषाताई राऊत या सर्व ग्रामपंचायत महिला भगिनी सदस्यांना विनंती आहे, आपण ताईंचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। सुजाताताई खैरे, पूजाताई भुजबळ, विद्याताई घाडगे, त्याचप्रमाणे कुरुगुलू एकनाथजी खेडकर, आपणास विनंती आहे दोन्ही मान्यवरांनी स्टेजवरती यायचंय। चला, सुरेशजी थोरात, त्याच्यानंतर बाळनाना नरके, आनंदरावजी हरगुडे, विश्वास काका डोंगरे, आपण रमेशजी भुजबळ, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी। त्याचप्रमाणे रामदास जाधव, त्याचप्रमाणे शिक्रापूर गावचे माजी सरपंच संजयजी जगताप, आपणासही विनंती आपण यायचे। त्याचप्रमाणे माजी सरपंच पोपटरावजी भुजबळ, आपणासही विनंती आहे। पूर महाराज मस्के, आपणालाही विनंती आहे की आपण आपला सन्मान घ्यायचा। उपस्थित मान्यवरांना, स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की यानंतर आपण गायनाचार्य यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। स्वर्गीय भगिनी इंदुबाई काशीनाथ भुजबळ उर्फ ताई त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या भुजबळ परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता सर्व माता भगिनींचं, पाहुणे मंडळींचं या परिवाराच्या वतीनं पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो। ऋण व्यक्त करत असताना या ठिकाणी भुजबळ परिवाराच्या या दुःखद प्रसंगी आपण सर्वच पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेला। भुजबळ परिवार हा निश्चितप्रमाणे या शिक्रापूर गावामध्ये जडणघडणीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे, त्यामध्ये या परिवारातील स्वर्गीय बारीकराव लक्ष्मणराव भुजबळ हे 1952 सालच्या पहिल्या होणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये डेप्युटी सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या मग असणारा त्यांच्या 4 मुलांचा आणि 1 मुलींचा परिवार, त्यामध्ये भाऊसाहेब बारीकराव भुजबळ, सदाशिव बारीकराव भुजबळ, सखाराम बारीकराव भुजबळ आणि या मातेचे या ठिकाणी असणारे पती काशीनाथ बारीकराव भुजबळ उर्फ आप्पा, या माध्यमातून खऱ्या अर्थानं या परिवाराची सुरुवात झाली। आणि या सर्व परिवाराची माता लक्ष्मीबाई बारीकराव भुजबळ या दोन्ही दाम्पत्यानं आपल्या कर्तृत्वानं या 4ही मुलांना आणि आमची भगिनी कोंडाबाई या ठिकाणी नरके, हे 4 भाऊ आणि 1 बहीण असा हा परिवार
आणि या परिवारामधील स्वर्गीय काशीनाथ बारीकराव भुजबळ उर्फ आप्पा यांच्या धर्मपत्नी इंदुबाई काशीनाथ भुजबळ हे गेल्या वर्षी आपल्यातनं गेलेले आहेत. निश्चितपणानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. ताईंच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर ताई ह्या खऱ्या अर्थानं कान्होराज महाराज दिंडी सोहळ्याच्या वारीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वारी करणाऱ्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ताईंचा परिचय देत असताना ताई ह्या खऱ्या पावलच्या सुकन्या आगरकर परिवारामधून ह्या ठिकाणी भुजबळ परिवारामध्ये येत असताना लक्ष्मीच्या पावलानं ताईंनी या भुजबळ परिवारामध्ये प्रवेश केला. सोनाची भूमिका, आईची भूमिका, आजीची भूमिका आणि पणजीची भूमिका, वयाची 85 वर्ष ताईंनी या परिवाराची सेवा केली. आप्पांच्या बरोबर हे ठिकाणी तरकारी व्यवसायामध्ये आपलं जीवन कार्य करत असताना मग त्यामध्ये लिंबाचा व्यवसाय असेल, फळभाज्यांचा व्यवसाय असेल, हे सर्व व्यवसाय ताईंनी अतिशय काळजीपूर्वक केले. आणि आपल्या पाठीमागे असणाऱ्या 6 मुली आणि 1 मुलगा ह्या ठिकाणी निश्चितपणानं सोमनाथ भाऊंचं नाव हे ठिकाणी आवर्जून घेतलं पाहिजे. सोमनाथ भाऊंनी समता परिषदेच्या कामामध्ये झोकून देऊन महाराष्ट्रभर संघटन जोडण्याचं काम केलं. निश्चितपणानं या ताईंच्या सुनबाई चंद्रकलाताई सोमनाथ भुजबळ या आमच्या शिक्रापूर गावच्या प्रथम सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. निश्चितपणानं हे गौरव उद्गार या ताईंच्या माध्यमातून या पिढीला मिळालं. 6 मुलींना चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले. आज त्यांच्या सुनबाई चंद्रकलाताई भुजबळ ह्या खऱ्या अर्थानं आपल्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवून कान्होराज महाराज दिंडी सोहळ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतायत. वारी चालू ठेवलेले हे विशेष या ठिकाणी महत्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशमुख ताईंनी जे आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलं, कीर्तन रूपी सेवेतून त्यांनी आपल्याला निश्चितपणानं आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणानं या भुजबळ परिवार इथेच थांबलेला नाही, तर सोमनाथ भाऊंच्या ज्येष्ठ सुनबाई या शिक्रापूर गावच्या जडणघडणीमध्ये हिराने भाग घेऊन शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये डेप्युटी सरपंच म्हणून पूजाताईंनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांचे पती सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये उद्योग करत असताना चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करत आहेत. दुसरे चिरंजीव ज्ञानेश हे वकिली व्यवसायामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीनं संघटन म्हणून त्यांचंही काम गौरव उद्गार आहे. त्याचप्रमाणे या सोमनाथ भाऊंची कन्या विद्याराणी आगरकर ह्या सुद्धा ऍडव्होकेट आहेत. चांगल्या पद्धतीने त्या सुद्धा काम करतायत. निश्चितपणानं असा हा परिवार, याच परिवारातील ताईंचे पुतणे कांतीलाल भाऊ भुजबळ हे चांगल्या पद्धतीनं हे ठिकाणी विका सोसायटीमध्ये संचालक म्हणून काम केलेलं आहे. बटाट्याचा व्यवसाय करत असताना निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं हे ठिकाणी शेतकऱ्यांना आणि इतर सर्वच ग्राहकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. स्वर्गीय विश्वनाथ भुजबळ हे सुद्धा विकास सोसायटीचे संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यांचे बंधू दत्तात्रय भुजबळ हे सुद्धा पीएमटी मध्ये ड्रायव्हिंग व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेले. त्याचप्रमाणे त्यांचे तिसरे पुतणे शांताराम भुजबळ हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करतायत. आमचं मात्यांनाचं कुटुंब पाहिलं तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं हॉटेल व्यवसाय करत असताना उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी संतोष मारुती भुजबळ म्हणजे ताईंचे नातू यांनी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले. अशा पद्धतीनं गावाचा गावगाडा पुढे नेत असताना या मातेला आपल्यातनं 85 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि गेल्या 1 वर्षापूर्वी त्या आपल्यातनं गेल्या. निश्चितपणानं सोमवारचा दिवस होता आणि हे करत असताना या मातेनं ठेवलेला देह निश्चितपणानं एक गौरव उद्गार असं या प्रसंगी मी सांगेल की ताईंनी केलेलं काम निश्चितपणानं पुढल्या पिढीला
हे अमृतांजन दिल्यासारखं होईल. या ठिकाणी आरतीताई मी एवढंच सांगेल सभापती की या सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं आमच्या हिंदुताईंनी पुढे नेला. आपलं कुटुंब सावरलं. हे कुटुंब सावरत असताना सर्व नातवांना मुलींना चांगल्या पद्धतीचं योग्य मार्गदर्शन केलं. सर्व एज्युकेटेड फॅमिली या ठिकाणी उभी केली आणि हे करत असताना ताई आपल्यातनं गेला. निश्चितपणानं दुःख होणं साहजिक आहे आणि म्हणून मी अधिक न वेळ घेता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. भुजबळ परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण आलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी रामकृष्ण हरी. इंदुबाई काशीनाथराव भुजबळ साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज संपूर्ण जनसमुदाय इथे जमलेला आहे. मला आठवतं आता मोहन शेठ विरोळे पाटलांनी या कुटुंबाबद्दल सर्व काही खेडकर साहेब सांगितलेलं आहे. 10वा होता 1 वर्ष झाले मला आठवतंय. 10व्यात मी या सबळ होऊनच पुढे आलतो आणि पुढे आल्यानंतर अशोक पवार म्हणले की मला बोलायचं म्हणलं तुम्ही नका बोलू. अशोक बापू होते तिथं त्यांना पुढे जायचं होतं म्हणलं माझ्या नंतर तुम्ही बोला म्हणून. कारण तुम्हाला जाताना काही वाहनाची सोय नसायची तर केव्हाही उशीर झाला की सोमनाथच्या घरी जायचं. तिथं आपलं जेवण करायचं आणि पहाटे उठून आपलं पिंपळ गाठवायचं. म्हणून माणूस प्रत्येक जण म्हणतो मी एवढे पोस्टर लावले फलान लावले. नको लावू पोस्टर. तू माणसं किती जपली त्यांच्यावर प्रेम किती केलं. म्हणून गाडगे बाबा काही म्हणायचे बाबांनो मशिद्या धर्मशाळा बांधू नका. गाडग्याचा गाडगे महाराज करू नका. एक मडकं फुटलं म्हणून काय झालं किती रांजण गेल्या तर या मडक्याचं काय. बाबांनो मुख्या प्राण्यावर दया करा. माणसाला माणूस म्हणून वागवा. ही शिकवण महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली. सोमनाथ भुजबळच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर 5 बहिणी आणि एक मुलगा असल्यानंतर ते कुटुंब किती हातच्या पोडासारखं जपतं. उन्हातानात जाऊन देत नाही. प्रवास करून देत नाही. पण सोमनाथचे आई वडील एवढे स्ट्रॉंग होते. मला तर काही भेटलं म्हणायचं पुढारी तुमचं काय चाललंय दोघांचं. म्हणायचं ठीक चाललंय. ते काही म्हणायचे तुम्ही राजकारण करा पण दारू बिरू पिऊ नका. लोकांच्या मुलांना पाजू नका. हे संस्कार सोमनाथ भुजबळच्या मातेनं आपल्या मुलाला दिले. कारण सोमनाथ भुजबळची माता म्हणजे मला कायम श्यामची आई आठवती. श्याम म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींच्या आईने आपल्या श्यामला असं घडवलं. एकदा लहान होते साने गुरुजी आणि आंघोळ करताना त्यांच्या आईने त्यांना आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर त्या बाळाला उचललं तर जा म्हणले घरात. तर श्याम म्हणजे साने गुरुजी म्हणाले आई तुम्हाला आंघोळ घातली पण तुझा पदर हातर माझ्या पायाला माती लागेल. त्या श्यामची आई पुस्तकात हे वर्णन केलेलं आहे. श्यामची आई म्हणते त्यांना की बाळा जशी पायाला माती लागू नये म्हणून जपलास तसं आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जप बर का बाळ. असे शब्दाप्रमाणे चालणारे हे कुटुंब हे माझं घरचं कुटुंब आहे. आणि या घरच्या कुटुंबात बोलताना मला कुणाच्या परवानगीची याची काही गरज नाही. कार्यक्रमच माझा आहे असं मी मानतो. इथं पत्रकार बंधू आहे. हम हो ना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलेंगे तुम भूलेंगे हो पर हम तुम्हारे रहे सदा. तो कवी म्हणतो मी उद्या इथे असेल नसेल मी चंद्र सूर्य होऊन बसेल आणि कायम या कुटुंबावर आणि परिसरावर माझी नजर राहील. या मातेला मी माझ्या पिंपळे धुमाळ आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी माझ्या महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण आम आदमी पार्टीच्या वतीनं भावपूर्ण आणि या कुटुंबाला उदंड ताकद दे आयुष्य दे आणि उदंड भरभराट दे अशी मनोकामना व्यक्त करतो. आजी सासूबाई इंदुबाई यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त उपस्थित आहात. प्रथमतः भुजबळ कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. महाराज ताईंनी सांगितलं की कर्म चांगले करा. आपण जर कर्म चांगले केलं तर आपलं भविष्यही चांगलं घडत जातं. मी म्हणेन खरंच आमच्या ह्या आजी सासूबाईंनी कर्म चांगले केले होते. त्यांनी संस्कारही या कुटुंबावर खूप चांगले दिले. म्हणून आपण पाहिलं की खूप मोठी फॅमिली आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व ह्या आजींनी निर्माण केलेलं आहे. आजी गेल्याने नक्कीच पोकळी निर्माण झाली. मी तर म्हणेल वर्षभर पूजाताई असतील आमच्या सासूबाई चंद्रकलाताई असतील यांना प्रत्येक क्षणी आठवण आली असेल. कारण वयस्कर माणसाने काम जरी केलं नाही तरी त्याचं अस्तित्व खूप महत्वाचं असतं. आपल्याला आठवतं अरे त्यांनी लसूण सोलून दिला आपल्याला दळण करून दिलं. एवढं जरी केलं तरी या प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत असते. म्हणून मी वैयक्तिक माझ्या वतीनं आणि
आणि या सर्व भुजबळ कुटुंबाच्या वतीनं आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबतो. भुजबळ आजींच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त जमलेलो आहोत. प्रथमतः मी भुजबळ कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. आत्ताच देशमुख महाराज साहेबांनी अगदी समजेल अशा सर्व सोपे भाषेत आपली प्रवचनरूपी सेवा संपूर्ण केलेली आहे. खरं तर उशिरा येऊन जास्त बोलणं हे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, विशेषतः माझ्या माता भगिनींच्या वतीने आजींना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके नेते आपले आदरणीय अजितदादा, त्यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दुःखद विचार बंद करते. पुढे माजी उपसरपंच शिक्रापूर, दत्तात्रय बदे, यवत, रवींद्र पंडित, पत्रकार मनीषाताई धुमाळ, अर्चनाताई सासवडे, नर्मदाताई भुजबळ, नागनाथ शिंगाडे, पत्रकार गोकुळ डंबरे, सामाजिक कार्यकर्ते. यानंतर आपण पुढच्या याच घरातील अत्यंत जवळचे आपुलकीचे जे पाहुणे आहेत त्या 3 पाहुण्याची प्रथम श्रद्धांजली घेऊ आणि त्यानंतर योग्य पाबळ आपण आपली श्रद्धांजली व्यक्त करत असताना आमच्या आत्याने श्री संत कामराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये 36 वर्षे वारी केली आणि ती वारीचा वसा आपल्या सुनबाई चंद्रकलाताई भुजबळ यांच्याकडे सोपवला. आमची आत्या अन्नपूर्णा होती. संपूर्ण 6 बहिणीमध्ये सर्वांना धार्मिकतेचं वेड आमच्या आत्याने लावलं. भुजबळ परिवाराचा संसार फुलवत असताना सर्व नातेवाईकांच्या वरती मायेची पाखरण त्यांनी नेहमी ठेवली आणि ह्या अशा आत्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. परंतु शिक्रापूरला आला की आपण आत्याची भेट घ्यावी, आत्याच्या घरी जावं अशी मनोमन तळमळ अजूनही आत्या ह्याच घरात राहतात असा भास होतो. आणि मी श्री संत कामराज महाराज पालखी सोहळ्यातील तमाम वारकरी भाविकांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण नातेवाईक मंडळीच्या वतीनं आत्यांना भावपूर्ण अशी आदरांजली. माजी उपसरपंच, त्यानंतर या कार्यक्रमासाठी मोनिताताई हरगुडे, पंचायत समिती माजी सभापती, पंचायत समिती हे सर्व मान्यवर. सख्खी बहीण म्हणजे माझी मामी, ज्या आळंदी ते पंढरपूर पालखी जाते त्या पालख्यांमध्ये ज्या पहिल्या 27 दिंड्या आहेत त्यामध्ये 17 नंबर दिंडी ही धाडग्यांची आहे आणि धाडगे परिवार या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. म्हणजेच याचाच अर्थ इकडं कान्होबा महाराजांच्या दिंडीत जायचं आणि तिकडं माऊलींच्या दिंडीत जायचं. दोन्ही बहिणींनी अतिशय चांगला योग आणला. मी फक्त जाता जाता एकच सांगेन, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, कशाला जाता दूर, आई वडिलांच्या चरणी पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी तुमच्या घरात आहे, त्यांची सेवा करा. 85 वर्ष जगल्या, म्हणजेच परिवाराने चांगली काळजी घेतली. त्यांचे आभार व्यक्त करतो. कीर्तनरूपी सेवा झाल्यानंतर जास्त बोलणं उचित ठरणार नाही, वेळ खूप झालेला आहे, गरम खूप होत आहे, म्हणून माझी फक्त 65 सेकंदात या ठिकाणी श्रद्धांजली थांबवतो. रामकृष्ण हरी. त्या कुटुंबातली सुनबाई आयुष्यभर अतिशय काबाड कष्ट केले. शेतीचा व्यवसाय करता करता भाजीपाल्याचा व्यवसाय केला. मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्या माध्यमातून सोमनाथ सारखा एक चांगला कार्यकर्ता समाजामध्ये वावरताना आपण पाहतो. हे सगळं श्रेय या मातेचं होतं. कष्टातून उभी राहिलेली ही पिढी आता लोक पावत असताना त्यांचे आदर्श आपण सांभाळले पाहिजेत. हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त. किशोर राबळे, दिनकरराव कळमकर, डॉक्टर हेमंत दासकिळे, ॲडव्होकेट नानासाहेब तांबे, शिवराम वाघोले, गुलाबराव सासवडे, संपत चव्हाण, सुजाता मामी खैरे, संतोष माळी, राजाराम गायकवाड, आमदार सुरेखा काका पलांडे, रमेश भुजबळ, मोहिनीताई मांढरे, शालनताई राऊत, आरतीताई भुजबळ, आनंदराव हरगुडे, आशाताई राऊत, आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे सुनील खेडकर, विष्णू शिन्नरकर, सुनील शिन्नरकर, विष्णू शिन्नरकर, हेमंत शिन्नरकर, सुनील राऊत, बंटी शेठ देवकर, धनंजय नरके, सर्वच मान्यवर आपण उपस्थित राहिलात. आता रामभाऊ सासोडे. कदापि उचित नाही, परंतु मोहन शेठने आणि आपला प्रपंच उभा करत असताना आपल्या मुलींना त्या ठिकाणी चांगले मार्गदर्शन, चांगले विचार आणि चांगले संस्कार देण्याचं काम केलं. आणि या संस्कारक्षम पिढीमध्ये सोमनाथरावांच्या रूपानं
या गावाला एक चांगला मार्गदर्शक मिळाला. ज्या अर्थी सोमनाथरावांनी या परिसरात केलेलं काम हे अतिशय आदर्शवत राहिलं. सोमनाथरावांनी समता परिषदेच्या माध्यमातून या राज्यात केलेलं काम हे अतिशय महत्त्वाचं राहिलं. कारण एकमेव समता परिषदेमध्ये एकमेव कार्यकर्ता या परिसरात मोठा कार्यकर्ता म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जायचा ते आमचे सोमनाथराव त्या ठिकाणी आहे. या मातोश्रींच्या सुनबाईंनी या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं. त्यांची कारकीर्द अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी या गावामध्ये राहिले. त्यांची नातसून या ठिकाणी पूजाताई भुजबळ यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा ठसा एक महिला म्हणून या गावामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा केला. असं एक चांगली पिढी या ठिकाणी आमच्या मातोश्रींच्या विचारांना आणि संस्कारातून या ठिकाणी उभी राहिली. मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतात आणि प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मातोश्रींना त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली आपण उपस्थित. पीके गव्हाणे यांना, बच्चू गव्हाणे, सुनील भोमकर, संदीप भुजबळ, संदीप गायकवाड, दशरथ खैरे, पंढरीनाथ राऊत, वंदनाताई भुजबळ, सीमाताई लांडे, गणेश शेठ लांडे, अनिल राऊत, भाऊजी केवटे, पोपटराव भुजबळ, मधुकर कळमकर, प्रकाश वाबळे, त्रिनयन कळमकर, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे आणि सर्वच मान्यवर आपण उपस्थित आहात. यानंतर पंडभाऊ गायकवाड. कैलासवासी इंदुबाई काशीनाथ भुजबळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुसरावी असं कीर्तन शालिनीताई देशमुख यांनी आपल्या वाणीमधून या ठिकाणी अतिशय सुंदरमध्ये या ठिकाणी आपलं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न केलेली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित दाखवून या भुजबळ परिवाराची या ठिकाणी असणारी सर्व प्रेम तुम्ही या कुटुंबावर दाखवलं. पुन्हा एकदा आपण सर्वांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या सर्वांच्याच वतीनं या मातेला आपल्या भावपूर्ण आदरांजली वाटून या ठिकाणी नामतो. काम करणारे अधिकारी, पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे ट्रस्ट असतील, पतसंस्था असतील, मंदिर असेल, शिक्रापूर ग्रामस्थ असतील, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व या परिवाराचे नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी आणि मान्यवर या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित झाला. त्याचप्रमाणे नवजाती शिंगाडे पत्रकार आणि त्यांचे सहकारी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. प्रामुख्याने सामान्य कुटुंबातला माणूस ज्यावेळेला समाज कार्यामध्ये पुढाकार घेतो त्यावेळेला त्याच्या घरची परिस्थिती काय असते हे ज्याचं त्याला माहिती. सोमनाथ भुजबळ हा एकटा माणूस, सर्वसाधारण शेती, परंतु आईवडिलांनी आपल्या मुलाला समाजसेवेचा छंद, सरपंच, नवराई कारभारी, घरची काय परिस्थिती असती हे आईवडील शहाणे असल्यामुळे सोमनाथ भुजबळ आणि त्यांच्या मंडळीला, नातवांना, तुम्हा सगळ्यांना हे दिवस जर पाहायला मिळाले असतील तर या मातेच्या कष्टातनं मिळालेले आहेत. म्हणून आपण त्यांना विसरणार नाही. तुम्ही विसरलेलाही नाही आणि म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता वेळेचं भान ठेवून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या मातेच्या चिरंतात्म्यास परमेश्वराने जरी शांती लाभावी अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मुली या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण मी त्यांना आज या ठिकाणी ओळखू शकत नाही कारण त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. त्यानंतर आमच्या साकुर्डे गावचे काही ग्रस्त होते, त्यांनी तळेगाव डमढेरेमध्ये शेतीवाडी घेऊन या ठिकाणी चांगला व्यवसाय केलेला आहे. त्यांच्यापासूनही मी थोडासा आलिप्त आहे. पण मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की सोमनाथ भुजबळ यांच्याविषयी समता परिषदेच्या बाबतीमध्ये डॉक्टर महाजन यांनी मला वारंवार सांगितलं होतं की अरे महादेव की या ठिकाणी आपले सोमनाथ भुजबळ शिक्रापूरला आहेत, अतिशय चांगलं काम करतात. आणि मला काय बरेच ठिकाणी व्याख्यात्यांचं काम केलेलं आहे, परंतु या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या परिवाराचं आभार मानतो. त्याचबरोबर दुःखात जे सहभागी आहेत त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. राजकर, राजू राजकर दोन्ही बंधू आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर कुलगुरू एकनाथजी खेडकर कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करत असताना इंदुबाई उर्फ इंद्रायणी काशीनाथ भुजबळ यांच्या प्रथम
पुण्यस्मरणानिमित्ताने प्रथमतः मी अभिवादन करतो. या ठिकाणी उल्लेख झाला की ज्या मातेच्या उदरी एक हिरा जन्माला आला, ज्या सोमनाथरावांनी समता परिषदेचं कार्य करत असताना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं कार्य अनेक वर्ष केलं आणि करत आहेत. असे सुपुत्र ज्या मातेच्या जन्मी या ठिकाणी पुत्रे मातेच्या पोटी जन्माला आले आणि त्यांच्या बहिणी, त्यांचं सर्व कुटुंब याविषयी माहिती आपण सांगितलेली आहे. महाराजांनी एक उल्लेख केला की मातेचं प्रेम हे माता गेल्यानंतर मिळत नाही आणि वडील गेल्यानंतर वडिलांचं अस्तित्व एकदा संपलं की त्या वडिलांची कृपा त्या कुटुंबावरती राहत नाही. मी एक थोडक्यामध्ये सांगतो, शिवाजी महाराज गेल्यानंतर शिवाजी नंतर छत्रपती नाही. तुकाराम महाराजांचं नंतर वैकुंठ गमन नाही. श्रीरामानंतर आचरण नाही. रावणानंतर श्रीमंती नाही. मेघानंतर उदारता नाही. आणि आईनंतर प्रेम नाही आणि वडिलांनंतर कृपा नाही. असं या ठिकाणी सोमनाथराव आणि त्यांच्या सर्व बहिणींचं, त्यांच्या कुटुंबांचं प्रेम ही माता गेल्यानंतर गेलेलं आहे आणि ते पुनरुप इंद्रायणी या मातेला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सोसायटी, ग्रामपंचायत, सर्व जिल्हा परिषद शाळा, वेगवेगळ्या संस्था, शिरूर तालुक्यातील, पंचक्रोशीतील, पुणे जिल्ह्याचे आजी माजी पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली. त्यासाठी सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. खऱ्या अर्थानं आज कीर्तनामध्ये एक सांगितलं की आज संकल्पना करायची आहे की एखाद्या घरामध्ये एखादा माणूस मृत झाल्यावर त्यांची रक्षा ही झाडाला अर्पण करायची, नदीत न टाकता. तर मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्याही आजी ज्यावेळेस गेल्या तर त्यांची रक्षा आम्ही नदीत न टाकता आमच्या रानामध्ये छान डौलदार आंब्याची झाडं लावलीत आणि त्या छान डौलदारपणे जेव्हा हे करतात तेव्हा आम्हाला आमच्या आजींची आठवण येते. आणि खऱ्या अर्थाने एक सांगायचं की आम्ही आज जे काही आहोत ते आमच्या आजी, आमच्या आजी सासू यांच्यामुळे, आमच्या सासू सासऱ्यांच्या संस्कारामुळे आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या समोर मला एवढंच सांगायचंय की आमच्या आजी सासूनी जी आमच्या संस्काराची शिदोरी आमच्यावर दिली आहे त्या संस्काराची शिदोरी पूर्ण पुढे घेत आम्ही आमचं समाजकार्य चालू ठेवू असं मी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते की कार्यक्रमाला उशीर झाला आणि थोडीशी सर्वांची हे झाली, त्यामुळे सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करत माझे आभार मी थांबवते. जय जिजाऊ, जय सावित्री. पसायदान पसायदान झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे